माय यूट्यूब चॅनल. मागील व्हिडिओमध्ये मी जो एक शेअर केला होता पहा व्हिडिओ, की त्याच्यामध्ये एक प्रोग्राम आहे, फर्स्ट प्रोग्राम हॅलो वर्ल्डसाठी, तो कसा रन करायचा, इन्वोक करायचा. मात्र आता ह्याच्या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतील वायवासाठी, किंवा आता पहा डेमॉन्स्ट्रेटिंग ऑपरेटर विदाउट क्लासेस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही यूज केलेले पहा ॲरिथमेटिक ऑपरेटर्स, किंवा इथं रिलेशनल ऑपरेटर तुम्ही यूज केलेले आहेत, लॉजिकल ऑपरेटरचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर आता ह्याचा आउटपुट जे काय असणार आहे ह्याच्यामध्ये विदाउट युजिंग क्लास, ॲडिशन 10+5, कारण इथं असाइन केले पहा व्हॅल्यू इंटिजर =10 आणि b=5, त्यानुसार इथं आउटपुट मिळेल. पण हे सगळं झालं, पण त्याचं ॲरिथमेटिक ऑपरेटर हा जर क्वेश्चन विचारला काय आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे विच इज यूज्ड फॉर बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. रिलेशनल ऑपरेटरचा यूज कशासाठी केला जातो, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यूज. लॉजिकल ऑपरेटर्स विच इज यूज टू कंबाईन मल्टिपल कंडिशन्स. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटर विच इज यूज टू इन्क्रीज और डिक्रीज अ व्हेरिएबल बाय व्हॅल्यू 1. मग बेसिक क्वेश्चन्स विचारले जातील त्याच्यावर. व्हॉट इज अन ऑपरेटर इन C++? सो इट इज अ symbol that tell the compiler to perform specific mathematical, logical or relational operators or operations, for example plus, minus, multiplication, etc. Second one, what is the difference between ++i and i++? ++i is the pre-increment operator which increment the value of I before its value is used in an expression. I++ is the post increment operator which increments the value of I after its value has been used in an expression. Third, can you overload operator in C++? Yes, C++ allows operator overloading, enabling the definition of custom behavior for that operators when used with user defined data types. For example, overloading the plus operator to add to complex number. फोर असंही विचारू शकतील. विच ऑपरेट्स कॅनॉट बी ओव्हरलोडेड इन C++? द फॉलोइंग ऑपरेटर्स कॅनॉट बी ओव्हरलोडेड. स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, साइज ऑफ ऑपरेटर, साइज ऑफ मेंबर ॲक्सेस ऑपरेटर, ॲस्टेरिक, डॉट ॲस्टेरिक, कंडिशनल टर्नरी ऑपरेटर, टाइप ID ऑपरेटर अँड टाइप ID. सो व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग? Operator overloading allows you to define new behaviors for existing operator when they are used with user defined data types such as classes and structure. By overloading operators, you can make the object of your class which will be the built-in data types and perform custom operations when the standard operators are used on them. दुसरा एक सपोज एक आहे कंट्रोल स्ट्रक्चर वापरा विदाउट युजिंग क्लास. तर इथं पहा इंटिजर मेनमध्ये एक इंटिजर नंबर, तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट जे आहे टू चेक इफ अ नंबर इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0 हे करायचं आहे. त्यासाठी एंटर अँड इंटिजर फ्रॉम युजर, नंबर एंटर करून घ्या. इथे इफ कंडिशन वापरलेली आहे पहा. इफ नंबर ग्रेटर दॅन 0 यू एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर असं प्रिंट होईल. जर नंबर जो आहे शून्यापेक्षा जास्त असेल तर ते प्रिंट होणार. एल्स इफ म्हटलं तर त्याच्यामध्ये नंबर लेस दॅन 0 असेल तर तो निगेटिव्ह नंबर आहे असं प्रिंट होईल, आणि अदरवाईज यू एंटर 0 असं प्रिंट होईल. सो स्विच स्टेटमेंट पण इथं वापरले पहा, कारण सगळे कंट्रोल स्ट्रक्चर एका प्रोग्राममध्ये वापरायचं आहे विदाउट युजिंग क्लास. इथं इंटिजर डे, सी आउट, एंटर अ नंबर बिटवीन 1 and 7. स्विच केस वापरून केस फर्स्ट मंडे टू ट्यूसडे, थर्ड अप टू 7 संडे, and the default cout will be, it will prints the invalid input. Here is the again while loop to print from 1 to 5. while loopचा वापर केला आहे पहा. इथे 1 ते 5 हे अंक प्रिंट करायचे आहेत. फॉर लूप ही यूज करा. इथे पण 1 ते 5 नंबर प्रिंट करायचे आहेत. मग आता इथं तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला की व्हॉट इज इफ एल्स स्टेटमेंट्स which is used to, तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. इट इज used to execute a block of code among two alternatives. So in this program it check whether a number is positive, negative or 0. Second one, switch statement, which allows multi-way branching based on the value of variable. So it is here to display the day of the week corresponding to a number. Third, while loop repeat a block of code as long as a specified condition is true. As in the case of for loop, you have to explain similar to the while loop.
but with a more compact syntax. It is also used to print number from 1 to 5. मग क्वेश्चन्स कसे विचारले जातील, असं एक विचारलं जाईल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इफ एल्स अँड स्विच स्टेटमेंट्स, त्या दोघांमधला फरक काय आहे. सो इफ एल्स इज युज्ड फॉर इव्हॅल्युएटिंग बुलियन एक्सप्रेशन while switch is used for evaluating discrete value of variable. Second one, when would you use a while loop over a for loop? So it will be answer, that means you have to explain while loop. It is used when the number of iterations is not known beforehand, and whereas a for loop is used when the number of iteration is known, right? So can you see third question, can you nest switch statements? So yes, the answer will be the yes. Switch statements can be used in the nested within each other, but it's important to ensure that each switch statement is properly closed with a break statements to prevent the fall through. असंही विचारलं जाऊ शकेल की व्हॉट हॅपन इफ यू डोंट इन्क्लूड अ ब्रेक स्टेटमेंट इन स्विच केस. सो विदाउट ब्रेक स्टेटमेंट द प्रोग्राम विल कंटिन्यू to execute the subsequent cases even if their conditions are not met, a behavior known as the fall through. So thank you so much for joining my today's session. Have a nice day to all. Thank you.